नमस्कार, मी डॉक्टर रणजित थोरात। आज आपण आर्थरायटिस वरती बोलणार आहोत। आर्थरायटिस म्हणजे आपल्या कॉमन लँग्वेज मध्ये आपण त्याला वात म्हणतो, काही लोक संधिवात म्हणतात। तर आर्थरायटिस म्हणजे काय? तर आर्थरायटिस मध्ये काय होतं तर सांध्याचं स्वेलिंग होतं, स्वेलिंग टेंडरनेस ऑफ युअर वन ऑर मोर जॉईंट, म्हणजे एक किंवा अनेक सांध्यामध्ये जर सूज आणि दुखणं होत असेल तर त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो किंवा वात असं म्हणतो। तर त्याची महत्त्वाची लक्षणं काय, मेन सिम्पटम्स काय? तर त्याच्यामध्ये सांध्याला सूज येऊ शकते, पेन्स होऊ शकतं आणि स्टिफनेस येऊ शकतो। अगदी जास्त झालं तर रेडनेस पण येतो। म्हणजे सांध्याला सूज येणे, हालचाल सांध्याची न होणे, दुखणे आणि सांधा लाल होणे हे त्याची महत्त्वाची आर्थरायटिसची लक्षणं आहेत। तर आर्थरायटिसच्या ह्या लक्षणानंतर मग आपण त्याचे टाईप्स बघूया। कॉमन टाईप्स काय काय आहेत? तर त्याच्यामध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस आहे। ऑस्टिओ आर्थरायटिस मध्ये काय होतं तर आपलं जे सांध्यामध्ये गादी असते त्या गाद्या झिजतात, त्या ब्रेकडाऊन होतात, तर त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात। त्याच्यामध्ये मोठे सांधे जसे गुडघा वगैरे याच्यामध्ये जास्त करून अफेक्ट होत असतो। त्यानंतरचा जो वात आहे तो आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस। रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये काय होतं, हा ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे। त्याच्यामध्ये काय होतं की आपली इम्युन सिस्टीमच आपल्या सांध्यावरती त्याला अटॅक करण्याचं काम करते आणि त्याच्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये अनेक सांधे इन्व्हॉल्व होतात, फार पेन्स होत असतात, फार औषधं घेऊनही त्याच्यामध्ये ते कमी येत नाही। तर ज्याला आपण संधिवात म्हणतो तो खरा हा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा प्रकार आहे। त्यानंतरचा जो वात आहे तो आहे गाऊट। गाऊटमध्ये काय होतं, तुमच्या रक्तामध्ये युरिक ऍसिडची लेवल वाढते। हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे सगळ्या मेटाबॉलिझमशी पचनाशी रिलेटेडचा आजार आहे। त्याच्यामुळे तुमच्या रक्तामध्ये युरिक ऍसिड वाढतं आणि ते युरिक ऍसिड वाढलं की तुमचा अंगठ्याला सूज येते, पायाच्या अंगठ्याला सूज येते, दुखतं आणि गोटा आणि अंगठा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात। तर हा गाऊट नावाचा आजार आहे, हा एक वातातला टाईप आहे। अशा प्रकारे आपण ऑस्टिओ आर्थरायटिस बघितलं, त्याच्यामध्ये मोठे सांधे गुडघे वगैरे अफेक्ट होतात। त्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्यानंतर गाऊट आणि त्यानंतर सोरियासिस सोरियाटिक आर्थरायटिस, म्हणजे ज्या लोकांना सोरियासिस स्किनचा आजार असतो त्याच्यामध्ये आर्थरायटिस येतो, वात येतो, त्याला सोरियाटिक आर्थरायटिस म्हणतात। ल्युपस आर्थरायटिस हा एक वेगळा प्रकार आहे। त्यानंतरचा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस। अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक वाताचा आजार। त्याच्यामध्ये काय होतं तर दोन मणके किंवा अनेक मणके एकमेकाला चिकटतात आणि ते फ्यूज होतात, जाम होतात आणि हालचाल पूर्णपणे मंदावते, तर त्याला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असे म्हणतात। तर याला सुद्धा जे आपल्या त्याच्यामध्ये औषधाचं म्हणजे बरं होण्याचं प्रमाण फार कमी आहे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, पण होमिओपॅथीमध्ये फार चांगल्या प्रकारे त्याला औषधं देऊन बरं करता येतं। त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर काय आहेत वातामध्ये, तर तुमचे जेनेटिक कॉज हे सगळ्यात महत्त्वाचं कॉज आहे। फॅमिली हिस्ट्री जर वाताची असेल तर तुम्हाला वात होण्याची शक्यता जास्त असते। एज जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं वात होण्याचं प्रमाण जास्त वाढतं। त्यानंतर सेक्स, म्हणजे कॉमनली हे महिलांमध्ये वाताचं प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळतं पुरुषांच्या तुलनेने। इंजुरी, तुमच्या म्हणजे कुठे इंजुरी झाली असेल, जखम झाली असेल, मार लागला असेल, गुडघ्याला मार लागला, पाठीला मार लागला, त्यानंतर तुमचे सांधे दुखायला लागले असंही होऊ शकतं। ओबेसिटी, वजन जर जास्त असेल तर त्या वजनामुळे खुब्यामध्ये वात येऊ शकतो, गुडघ्यामध्ये वात येऊ शकतो। तर ओबेसिटी हा एक त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे। आणि आता रिसेंटली असं पाहायला मिळतंय की बऱ्याच लोकांना डेंग्यू नंतर सांधे दुखायला लागतात, तर आणि ते सांधे लवकर बरे होत नाही। असे अनेक पेशंट होमिओपॅथिक औषधांनी आपल्याकडे बरे झालेले आहेत। त्याचप्रमाणे गोचट ताप झाला, त्यानंतर सांधे दुखायला लागले, ताप 2-3 दिवसच राहतो आणि त्यानंतर जे सांधेदुखी येते ती महिना 2-2, 3-3 महिने जात नाही। मग पेशंट आपल्याकडे आल्यानंतर ते महिना, 2 महिन्यात, 3 महिन्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो। तर अशा प्रकारे वेगवेगळे त्याचे आपण टाईप्स बघितले, त्याचे रिस्क फॅक्टर बघितले। त्यानंतर आपण डूज अँड डोंट्स, म्हणजे वात आल्यानंतर शरीरामध्ये वात झाल्यानंतर काय केलं पाहिजे। तर वात आहे, सांधे हालचाल होत नाहीये, दुखत आहेत, मग आपण काय करतो की अजूनच हालचाल बंद करतो आणि त्याच्यामुळे अजून वात वाढत जाते। तर तसं न करता थोडीशी जंटल मोशन केली पाहिजे, म्हणजे सांध्याचे हालचाल केली पाहिजे, आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले पाहिजे, जे सांधे थोडेफार फ्री होतात त्याच्यामुळे आणि बरं वाटतं, त्याचे पेन पण कमी यायला मदत होते। समजा मणक्याचा आजार आहे तर एकदम वाकून बसणे किंवा पोझिशन चुकीची घेतली तर मणक्याचे आजार वाढतात। मग स्ट्रेट सिटिंग पॉस्चर असली पाहिजे, उभा राहताना वाकून उभा नाही राहिलं पाहिजे, खाली वागताना मणक्यातनं न वागता बसून डायरेक्टली उठलं पाहिजे। तर अशा प्रकारच्या काही पॉस्चर्स करणं फार गरजेचं आहे। त्याने ह्या मणक्याचे प्रॉब्लेम वगैरे किंवा वाताचे प्रॉब्लेम जे जास्त त्रास होतो तो कमी यायला मदत होते।
किंवा आपल्याला वात आहे, आपण डेली काहीतरी काम करत असतो, तर आपलं लिमिट किती आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपल्या एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त जर आपण काम केलं तर आपल्याला वाताचा त्रास जास्त वाटतो. मग त्याच्यामुळे आपल्याला आपलं लिमिट काय आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. ओव्हर स्ट्रेचिंग तुमच्या शरीराला झालं नाही पाहिजे, लिमिटपेक्षा जास्त स्ट्रेचिंग झालं नाही पाहिजे. तुमचं वेट जास्त असतं, मग त्याच्यामुळे वात येत असेल तर आपलं वेट कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काही लोकांमध्ये स्मोकिंगचं प्रमाण जास्त असतं, त्यांनी स्मोकिंग कमी केली पाहिजे. डेली एक्सरसाइजेस केले पाहिजे, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस डेली केले पाहिजे. पण त्यावेळेस काय अवॉइड केलं पाहिजे तर एक्सरसाइजेसमध्ये रनिंग आणि जम्पिंग सारखे प्रकार आहे, टेनिस, फुटबॉल सारखे प्रकार हे अवॉइड केले पाहिजे. अजून काय केलं पाहिजे तर तुमचं माइंड आणि बॉडी ऑटोइम्युन डिसीजमध्ये साधारणपणे ऑटोइम्युनिटी ज्यावेळेस येते त्यावेळेस मेंटल स्ट्रेस वगैरे ह्या गोष्टी पण त्याला जबाबदार असतात. म्हणून मेडिटेशन आणि योगा हे तुमचं स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी फार महत्त्वाचं काम करतात. म्हणून मेडिटेशन केलं पाहिजे. कुठलंही मेडिटेशन करा तुम्ही, 15 ते 20 मिनिटं जरी मेडिटेशन केलं तरी आजार बरे व्हायला आणि तुमच्या तक्रारी कमी यायला मदत होते. योगा 20 मिनिटं करा, योगाने सुद्धा शरीराचं बऱ्यापैकी बॅलन्स यायला मदत होतो. अशा प्रकारे एक 20 मिनिटं एक्सरसाइज, 20 मिनिटं मेडिटेशन आणि 20 मिनिटं योगा केलं, एवढा एक्सरसाइज केला तरी फार सफिशियंट होतो आणि आजार बरं होण्यासाठी मदत होते. स्मोकिंग वगैरे इतर काही हॅबिट्स असतील, चहा असेल, कॉफी असेल, स्मोकिंगमध्ये अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल, हे पूर्णपणे स्टॉप केलं तर आजार आपले लवकर बरे व्हायला मदत होते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे निगेटिव्ह ॲटिट्यूड असेल की मी यातनं बरं होणारच नाही. अनेक लोक सांगतात की आता वाद आला आहे आणि ते शेवटपर्यंत तसाच राहिला आणि मी आता बरं होणार नाही, असं जर वाटत असेल आणि असं जर आपले जर ॲटिट्यूड झाला असेल तर मग त्यातनं आपल्याला बरं करणं अजून अवघड होऊन बसतं. तर त्यासाठी आपला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे की मी ह्यातनं पूर्णपणे बरं होईल. त्यावेळेस आपण पॉझिटिव्ह विचार करतो तर त्याप्रमाणे आपल्या शरीराला आजार बरं व्हायला मदत होते. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपण ट्रीटमेंटवरती येऊ. ट्रीटमेंट आता बऱ्याच लोकांना वाद आला तर लोक काय करतात, बरेच घरगुती उपचार करतात, काही मलम लावतात, घरी काही तयार करून लावतात, बाहेर जाऊन काही औषधं घेतात किंवा काउंटरवरतून औषधं घेतात, सतत पेन किलर खातात. सतत पेन किलर खाणं शरीराला फार हानिकारक असतं, त्याच्यामुळे किडनीवर परिणाम होतो. किडनी फेल होण्याचं प्रमाण हे गुडघ्याच्या आजाराच्या पेशंटमध्ये जास्त पाहायला मिळतं, का तर सतत पेन किलर खात असतात. सतत पेन किलर न खाता आपण आपल्या डॉक्टरांना भेटून त्याप्रमाणे योग्य उपचार केले तर हा वाद हळूहळू कमी यायला मदत होतो. त्याच्याबरोबर कॅल्शियमच्या टॅब्लेट घ्यावे लागतात, व्हिटॅमिन डीच्या टॅब्लेट घ्याव्या लागतात. सन एक्सपोज व्हायला पाहिजे, उन्हामध्ये जाऊन बसलं तर आपलं व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होतं आणि वाद कमी यायला मदत होऊ शकतात. तर याच्याबरोबर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय करू शकतो. होमिओपॅथीमध्ये फार चांगल्या प्रकारे वातावरणाचे उपचार आहेत. कुठलाही वाद हा 100% बरं होमिओपॅथीमध्ये होऊ शकतो. बेसिकली वाद हा होमिओपॅथीमध्ये जे कन्सेप्ट आहे की सोरा, त्या सोरामधून आलेला असतो. सोरा हा जेनेटिक डिसीज आहे, तर त्या सोरामुळे वाद उद्भवत असतो. तर त्याला आपण अँटीसोरिक ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये फार प्रभावी उपलब्ध आहे. त्या वादाच्या लक्षणानुसार आम्ही औषधं देऊन वाद पूर्णपणे बरा करू शकतो. मग होमिओपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट आहे, कुठली औषधं असतात, असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर थोडक्यात काही औषधाची मी माहिती सांगतो. होमिओपॅथीमध्ये वाद बरं करण्यासाठी फार प्रभावी औषधं आहेत, पण जस्ट नॉलेज म्हणून काही औषधं सांगतो. त्याच्यामध्ये रस्टॉक्स नावाचं औषध आहे. सांधे आखडलेले आहेत, मुवमेंट होत नाहीये, पण मुवमेंट केल्यावर बरं वाटत असेल तर रस्टॉक्स नावाचं औषध आपण घेऊ शकता, जे टेम्परेचर तुम्हाला ते कमी व्हायला मदत करू शकतं. किंवा दुसरं औषध आहे ब्रायनिया नावाचं औषध असं आहे की त्याच्यामध्ये सांधे दुखतायत, मोशन होत नाही आणि मोशन केल्यानंतर ते अजून दुखतात. तर मोशननी जर त्रास वाढत असेल, मुवमेंटनी त्रास वाढत असेल तर ब्रायनिया नावाचं औषध तुमचे सांधे कमी करू शकतं. त्यानंतर कल्किरिया काब नावाचं औषध आहे, जे वजन वाढलेल्या लोकांमध्ये उपयोगाला येतं. त्याच्यामध्ये वात असेल तर ते तुमचा वात कमी करायला मदत करतं. आर्सेनिक नावाचं औषध आता मला असं पाहण्यात आलं आहे की डेंग्यू नंतर वात शरीरामध्ये आलेला आहे आणि वात बराच होत नाही. तर ताप येऊन गेल्यानंतर जर तुमच्या शरीरामध्ये वात येत असेल, सांधेदुखी होत असेल तर आर्सेनिक नावाचं औषध ते आजार बरं करण्यासाठी तुमचे मदत करू शकतं. आर्निका नावाचं औषध आहे की जे तुम्हाला जखम झाली किंवा मुका मार लागला आणि त्यानंतर शरीरात वात येत असेल तर आर्निका नावाचं औषध तुमचं ते वात बरं करण्यासाठी मदत करू शकतं. रुटा नावाचं औषध आहे की जे स्प्रेन झालं, समजा अँकल स्प्रेन झालेला आहे आणि त्यानंतर वात आला तर रुटा नावाचं औषध तुमचा ते वात बरं करण्यासाठी मदत करू शकतं.
हे एक जस्ट माहिती असावं म्हणून काही औषधांचं नाव सांगितलेले आहेत, पण आपण प्रॉपर ट्रीटमेंट आपल्या डॉक्टरांकडे जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर केली तर वात पूर्णपणे आणि 100% होमिओपॅथिक उपचारांनी बरा होऊ शकतो असं मी निश्चित या ठिकाणी सांगू शकतो. जर तुम्हाला आवडला असेल तर मला फीडबॅक द्या, तुमचं लाईक, कॉमेंट्स आणि माझा यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.